आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे नाशिक महामार्गालगत भीमा नदीच्या तीरावर वसलेले जाखमाता अंबिका मातेचे प्रसिद्ध मंदिर नवरात्र उत्सव निमित्त भाविकांच्या गर्दीने फुलून गेलंय। जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येत असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून जाखमाता अंबिका मातेची ख्याती आहे। गेल्या 25 वर्षांपासून ग्रामस्थांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जात असून या काळात मंदिरात विविध धार्मिक विधी, नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन तसेच दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। 9 दिवस मंदिर परिसरात उत्सवाचा जल्लोष आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे। अंबिका मातेचे मूळ स्थान आंबेगाव तालुक्यातील लोहगड येथे असल्याचे मानले जाते। मात्र आख्यायिकेनुसार पूर्वी लमाणी समाज तांदूळाच्या व्यापारासाठी या भागात आला असता त्यांनी देवीचा मुखवटा शिरोली येथेच ठेवला। भक्तांच्या इच्छेनुसार देवी इथे स्थिरावली आणि ग्रामस्थांनी पुढे मंदिराची स्थापना करून देवीची सेवा सुरू ठेवली। त्यानंतर काळानुरूप मंदिराची सुधारणा आणि विस्तार होत गेला। निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या मंदिराला शासनाकडून पर्यटन क दर्जा मिळाल्याची माहिती जाखमाता देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत सावंत यांनी दिली आहे। लोकांच्या सांगून बामण लोक इथं अशी तांदळाचा धंदा करत तांदळाचे धंदे सेवा ते आली होती इथं मुक्कामाला राहील आणि त्यांच्या त्या गठोड्यात देवीचा मुक्काम इथं सोडून गेली होती त्यावेळेला इथं सगळे शिंदळीचं बोलवतो आणि देवी एकांटी म्हणून ती थांबली। लोक तिथून काही ठिकाणी इथं थांबत देवी इथं थांबली मला असं ती पूर्वीची आख्यायिका आहे आणि तिथून पण आपल्या लोकांनी तिची सेवा करून मंदिर वगैरे थोडंसं छोटंसं होतं। त्याच्यानंतर आता जीर्णोद्धार झाला सगळ्या ठिकाणी ते चालू आहे। प्रतिनिधी नाजिम इनामदार। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।